युवा महोत्सव जो होता 2 दिवसाचा, हा एक समुद्र होता शिक्षणाचा. आणि काहींनी त्याच्यात मासे बघितले, कुणी पाय ओले केले, कुणी फोटोज काढले त्या समुद्राचे. आता या मुलांना समजायला पाहिजे की या युवा महोत्सवाच्या समुद्रातून आपल्याला काय घेऊन जायचं आहे. एक छानसं खूप सुंदर असं अरेंजमेंट केलं खरंच आमचं म्हणजे मुलांबरोबरच शिक्षकांचं पण मन बदललं आहे की कुठल्याही वयात जसं नवनीत सरांनी आपल्याला सांगितलं होतं की इंग्लिश शिकलो, परत कम्प्युटर शिकलो, तर मला पण त्याच्यातून घेण्यासारखं वाटलं की कुठल्याही वयात आपण कुठलीही उंची गाठू शकतो, म्हणजे काहीही करू शकतो. ह्या इथल्या प्रत्येक वेगवेगळ्या स्पीकर्सनी आपल्याला काही ना काही शिकवून ठेवलेलं आहे, शिकवलेलं आहे. आणि आपल्याला ते काय त्या समुद्रातून घेऊन जायचं आहे आणि काय सोडून जायचं आहे, आपल्या मनातलं काय सोडायचं आहे, रावण सोडायचं आहे, आपल्या मनातला द्वेष सोडायचा आहे, आपला आत्मविश्वास घेऊन जायचा आहे आणि जो लो कॉन्फिडन्स आहे तो सोडायचा आहे. एवढंच सांगू इच्छिते. खरंच तर हे थोड्या शब्दात बोलण्यासारखं नाही आहे, पण मी इथेच माझ्या शब्दांची समाप्ती घेते. आणि खूप छान झालं आमच्या आर्या स्कूलतर्फे आणि सरस्वतीतर्फे. खरंच यांचं अभिनंदन करते आणि आम्ही पण या स्थानी येऊ कधीतरी अशी मी इच्छा व्यक्त करते की मी पण कधीतरी येईल आणि मी कधीतरी बोलील. हे नवनीत सरांकडून शिकले.